आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे। नाशिक टीसीएस मधील लैंगिक शोषण प्रकरण आणि धर्मांतरणाचं प्रकरण 21 दिवसापासून फरार असलेली निदा खान ही ठाण्यामध्ये असल्याची माहिती आहे। निदा खानला शोधण्यासाठी एसआयटीचं पथक ठाण्यामध्ये दाखल झाले। निदा खान ही गर्भवती असल्याची देखील माहिती आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये निदाचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील गेला आहे। थेट आपण माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, निदा खानचा तिने जामिनासाठी अर्ज केलेला आहे, अटकपूर्व जामिनासाठी, हे देखील कळतं। तिच्या संदर्भातली काही माहिती मिळाली आहे का? निखिला, या निदा खानच्या शोधासाठी नाशिक पोलिसांच्या एसआयटीचं पथक सध्या ठाण्यातल्या भिवंडी आणि मुंब्रा परिसरामध्ये सर्च ऑपरेशन करत आहे। निदा खान मागील काही दिवसापासून फरार आहे। तिच्या मागे पोलीस होते, मात्र अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर या निदा खानला पकडण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक सध्या मुंब्रा परिसरामध्ये आणि भिवंडी परिसरामध्ये आल्याची माहिती मिळते आहे। निदा खानला अटक होणार की नाही याबाबत थोडी साशंकता आहे, कारण ते गर्भवती असल्यामुळे पोलीस तिच्यावरती कारवाई करणार की फक्त चौकशी करून तिचा जबाब नोंदवला जाणार आणि तिच्या पूर्ण प्रोफाईलची माहिती पोलीस घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी जी माहिती मिळते त्यानुसार नाशिक पोलिसांचं पथक हे मुंब्र्यामध्ये पोहोचलेलं आहे आणि इथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीनं निदा खानचा शोध घेतला जातो। त्यामुळे ती पोलिसांच्या हाती लागते का आणि त्यानंतर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। टीसीएस मधल्या नाशिकच्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खान मागील काही दिवसापासून फरार आहे। उर्वरित आरोपींवरती अटकेची कारवाई झाल्यानंतर सध्या नाशिक पोलीस निदा खानवरती कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि अशा वेळेला हे नाशिक पोलिसांच्या एसआयटीचं पथक सध्या ठाण्यातल्या मुंब्रा आणि भिवंडी परिसरामध्ये पोहोचल्याची सध्या माहिती मिळते आहे। निखिला, नक्कीच धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल।